श्री गुरुचरित्र अध्याय 8। श्री गणेशाय नमः। नामधारक मने सिद्धासी, गोकर्ण महिमा निरोपिलासी। श्री गुरु राहिले किती दिवसी, वर्तले पुढे काय ते सांग। परिसोनी शिष्याचे वचन, संतोषे सिद्धे अतिगहन। सांगता झाला विस्तारून, श्रोते तुम्ही अवधारा। गोकर्ण क्षेत्री श्रीपाद यती, राहिले वर्षे 3 गुप्ती। तेथोनी श्रीगिरी पर्वता येती लोकानुग्रहासी। मासचारी क्रमुनी तेथे आले निवृत्ती संगमाते। दर्शन द्यावया भक्त लोकांते, पातले तया कुरोपुरा। कुरोपुर महाक्षेत्र, कृष्णा गंगा वाहे तीर। महिमा सांगता असे अपार, भूमंडळात दुर्लभ। श्रीपाद राहिले कुरोपुरी, ख्याती झाली भूमीवरी। प्रगट महिमा अपरंपारी, सांगता विस्तार असे देखा। पुढे अवतार व्हावया गती, सांगेन एका एक चित्ती। श्रीपाद कुरोपुरी असती, कार्याकारण पुढे असे। अवतार व्हावया कारण, सांगेन त्याचे पूर्वकथन। वेदशास्त्र संपन्न, ब्राह्मण होता तया ग्रामी। त्याची भार्या होती देखा, नामे तिचे अंबिका। सुशीला आचारपती सेवका, महापुण्य सती देखा। तिचे पुत्र होऊन इमरती, पूर्वकर्म फळ अर्जिती। अनेक तीर्थव्रत आचरती, तिने केले परियेसा। ऐसे असता अजय होणार गती, पुत्र जाहला मंदमती। माता स्नेह करी प्रीती, अपूर्व आपणासी मनोनी। वर्धता माता पित्या घरी, विप्रात्मज वाढला अतिप्रीती करी। व्रतवृंद करिता कुळाचरी, विद्याभ्यास करावया। विद्या न येतया कुमरा, मंदमती अज्ञान बहिरा। चिंता वाटे त्या द्विजवरा, म्हणे पुत्र मंदमती। अनेक देव आराधुनी, पुत्र लादलो कष्टोनी। प्राचीन कर्म न सुटे मनोनी, चिंता करी अहोरात्र। पतीसी म्हणे हे नारी, पुत्र नाही आमुचे घरी। कष्टे करुनी नाना परी, पोशिले एका बाळकासी। विद्या नये वेद त्यासी, वाया मारुनी का कष्टसी। प्राचीन कर्म असे त्यासी, मूर्ख होऊनी उपजावे। वर्तता पुढे तया स्थानी, विप्र पडला असमाधानी। दैव वशे करुनी, पंचत्व पावला परियेसा। पुत्रासहित ते नारी राही तेथे कुरोपुरी। याचून या आपले उदरभरी, जीवित्व करी याच परी। विप्रसियेचा कुमर देखा, विवाह योग्य झाला निका। निंदा करीती सकळ लोक, मतिहीन मनोनिया। कन्या न देती कोणी त्यासी, समस्त करीती दूषणी। म्हणती काष्टे वाहे का पाणी, उदर भरी येणे विधी। ऐसे कोणी ब्रह्मचारी, दुःख करी नाना परी। मातेसी म्हणतसे अवसरी, प्रांत जोन आपला। निंदा करीती सकळ मज, असोनी देह कवन काज। पोसू न शके माते तुझ, जाईन अरण्यवासासी। ऐकोनी पुत्राचे वचन, माता करी अतिचिंतन। शोक करी अतिगहन, विलापी ते नारी। माता सुत दुःख करीत, गेले गंगा प्रवाहात। तेथे देखिले जगद्वारित, श्रीपाद यती स्नान करिता। जाऊनी दोघे लागती चरणी, विनविती कर जोडुनी। वासना असे आमुचे मनी, प्राण तेजावा गंगेत। निरोप द्यावाजी आम्हासी, सद्गती व्हावया कारणासी। आत्महत्या महादोषी, मनोनी विनवितो कृपा सिंधू। ऐकोनी विप्र स्त्रियेचे वचन, पुसती श्रीपाद कृपा करून। काय संकटी तुमचे मन, त्यजिने प्राण कवन्या गुण। विप्रश्री तये वेळा, सांगती झाली दुःख सकळा। म्हणते स्वामी भक्तवत्सला, तारावे आम्हा बाळकांसी। पुत्राविने कष्टले भारी, अनेक तीर्थे पादाचारी। केली व्रत पूजा जरी, सकळही देव आराधिले। व्रत उपवास सांगू किती, करिते झाले अपरिमिती। झाला पुत्र हा दुर्मती, निंदा करती सकळ जन। वेदशास्त्र संपन्न, पती माझा ब्राह्मण। त्याचे पोटी जन्मला हा हीन, मंदमती दुरात्मा। कृपा करी का श्रीपाद यती, जन्मोजन्मी ऐसी गती। पुत्र न व्हावा मंदमती, ऐसा प्रकार सांगा मज। कृपासागर दैन्य हरण, म्हणून धरिले तुझे चरण। शरणागता करावया रक्षण, आलासी स्वामी कृपा सिंधू। जन्मोनिया संसारी, कष्ट केले नाना परी। न देखेची सौख्य कुमरी, व्याले पुत्र न राहती। वाचोनिया हा एक सूत, शेळीच्या गळा स्तंभ लोंबत। वृथा जन्म झाला म्हणत, विनवतसे श्रीगुरु। देवा आता ऐसे करणे, पुढील जन्मी मनुष्यपणे। पूज्यमान पुत्र पावने, जैसा तू पूज्य जगत्त्रयासी। सकळ लोक ज्यासी वंदती, ऐसा पुत्र होणार गती। उपाय सांगा श्रीगुरु यती, मनोनी चरणी लागली। त्याचे निमाते उद्धार गती, नवे मागुती पुनरावृत्ती। पितरा सकळा स्वर्गप्राप्ती, लादे ऐसे निरुपावे। वासना असे माझ्या मनी, पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी। बाळपणीच पाहेन नयनी, पूज्यमान समस्तांसी। श्रीपाद ऐकुनी तिचे वचन, सांगती भक्ती कृपा करून। करीबो ईश्वर आराधन, पुत्र होईल श्री हरी ऐसा। गवळणीचे घरी देखा, कृष्ण उपजला तो कारणिका। ऋत केले गवळणी ऐका, ईश्वराची आराधना। तैसा आराधी तू ईश्वर, पुत्र वावसी हा निर्धार। तुझ्या मनी आशा भार, लादसी म्हणती श्रीपाद यती। विप्रसी म्हणे तयावेळी, व्रत कसे केले ते गवळी। कैसा पूजिला चंद्रमौळी, विस्तारावे मज प्रीती। तैसेचे व्रत करीना आपण, म्हणून लागतसे चरणा। कृपामूर्ती श्री गुरु राणा, सांगता झाला तये वेळी। म्हणती श्रीपाद तियेसी, ईश्वर पूजी वो प्रदोषी। मंदवारी विशेषी, पूजा करी भक्तीने। पूजा करी जे गवळणी, विस्तार असे स्कंद पुराणी। सांगेन कथा एक सगुनी, म्हणती श्रीगुरु तयसी।
ऐकूनी श्रीगुरुचे वचना संतोषली विप्रांगना, जाऊनी लागे श्रीगुरुचरणा विनवतेसे तये वेळी. विप्रसी म्हणे स्वामी यासी, अभिनव माते निरोपिलीसी, देखता पूजा प्रदोषी, पुत्र झाला कृष्ण ऐसा. श्रीगुरु तेसी सांगती, सांगेन एक एक चित्तेसी, उज्जनी नाम नगरेसी, झाले विचित्र परियेसा. तया नगरी इंद्र चंद्रसेन, राजा होता धर्मज्ञ, त्याचा सखा असे प्राण, मणिभद्र मनोनी परियेसा. सदा ईश्वर भक्ती करी, नाना परी पूजा अपारी, भोळा देव प्रसन्न करी, दिदला चिंतामणी एक. कोटी सूर्यांचा प्रकाश, माणिक शोभे महासुरस, कंठी घाली सदा हर्ष, तयामणी भद्र सेने सख्यासी. तयामण्याचे लक्षण, सुवर्ण होती लोह पाषाण, तेज फाके जायावरी जाण, कनक होय परियेसा. जे जे चिंतित मानसी, ते ते पावे स्वर्णेसी, ऐसी ख्याती माणिकासी, समस्त राजे कांक्षा करती. इष्टत्वे मागती कित्येक, मागो पाठविते माणिक, बलात्कार घ्यावया देख, राजे वांछिती परियेसा. म्हणती क्रय करुणी देखा, माणिक घ्यावे आपणे ऐका, जरी न देसी स्वाभाविका, युद्धाला की येऊ म्हणती. राजे समस्त मिळवणी, पातले नगरा त्या उजनी, अपार सैन्य मिळवणी शोनी, वेष्टिले तया नगरासी. ते दिनी शनिवार त्रयोदशी, राजा बैसला पूजेशी, शंका न धरी मानसी, एकचित्ते पूजितसे. हा काळेश्वर लिंगासी, पूजा करी राजा हर्षी, गवळणी कुमरे पाहावयासी, आली तया शिवालया. पूजा पाहोनी शिवाची, मुले म्हणती गवळणींची, खेळू चला आपण ऐसेची. लिंग करुनी पूजू आता, मनोनी विनोदे करोनी, आले आपुले गृहसनिंदानी, एकवटुनी पाशानी, कल्पिले तेथे शिवालय. पाशान एक करुनी लिंग, पूजा करते बाळके सांग, नाना परीची पत्री सांग, कल्पिती तेथे पूजेसी. गोपिया स्त्रिया येऊनी, पुत्रांते नेती बोलावूनी, भोजन करावे मनोनी. त्यातील एक गोपी सुत, न जाय भुवना लिंग सोडून, त्याची माता जवळ येऊन, मारी आपले पुत्रासी, कोपे करून ते गवळणी, मोडी पूजा खेळा अंगणी. पाशानं दुरी टाकूनी, गेली आपले मंदिरासी, पूजा मुडिता बालक प्रलाप करीतसे. अनेक मूर्छा येऊनी शनय एक, पडिला भूमी अवधरा, लय लावणी लिंगस्थानी, प्राण तजू पाहे निर्वाणी. प्रसन्न झाला तो शूलपानी, तया गोपी सुताला, बाळके विनविले ईश्वरासी, कोप न करावा मातेसी, पूजा मोडिली प्रदोषी, क्षमा करणे म्हणतसे. प्रसन्न होऊनी गिरजापती, गेला लिंगालयी गुप्ती, लिंग राहिले रत्नखचिती, गवळी या घरी तयाच परी. कोटी सूर्यांचा प्रकाश, शिवालय दिसे अति सुरस, लोकमंती काय प्रकाश, उदय झाला दिनकरा. आले होते परराष्ट्र राज्य, विस्मय करती महाचोजे, द्वेष सांडूनी बोलती वोजे, भेटो म्हणती रायासी. पहा हा पवित्र नगरात, सूर्य झाला असे उदित, राजा असेल पुण्यवंत, ऐसी यासी काय विरोध. म्हणून पाठविती सेवकासी, भेटू म्हणती प्रीतीसी, राजा बोलावी तयांसी, आपुले गृही नगरात. इतुके होता ते अवसरी, राजा पुसितो प्रीती करी, रात्री असता अंधकारी, उदय झाला केवी सूर्य. राजे चंद्रसेना सहित, पहावया येती कौतुकार्थ, दिसे विचित्र रत्नखचित, शिवालय अनुपम्य. तेनेची परी गवळ्याचे सदन, विराजमान अतिघन, पुसता झाला राजा आपण, तया गवळिया कुमारा कासी. सांगितला सर्व वृत्तांत, संतोष करती राजे समस्त, गवळिया राजा तू होई म्हणत. देती नाना देश संपदा, निघोनी गेले राजे सकळ, राहिला चंद्रसेन निर्मळ, शनी प्रदोष पूजा फळ, भय कैसे तयानरा. गवळी कुमर जाय घरा, मातेसी सांगे सविस्तरा, येईन पुढे तुझ्या उदरा, नारायण अवतरोनी. ऐसा देश्वरे देधलावर, संशय न धरी निर्धार, प्रसन्न झाला कौपूर गौर, देखिले पूजा प्रदोषाची. मोडलीसी प्रदोष पूजा मनोनी, म्या मागितले त्या शूलपानी, क्षमा करुनी घेतले मनोनी, सांगे वृत्तांत मातेसी. ऐसा ईश्वर प्रसन्न झाला, प्रदोष पूजा ऐसे फळ, श्रीपाद सांगती तय वेळा, तया विप्रसियेसी. तुझे मनी असेल जर का, जरी होईल पुत्र मज सरी, संशय सांडूनी निर्धारी, शनी प्रदोषी पूजी शंभू. ऐसे मनोनी श्रीपाद राव, चक्रवर्ती भोळा देवो, विप्रश्रियेचा पाहुनी भाव, प्रसन्न होत तया वेळी. बोलावूनी तिचे कुमार कासी, हस्त ठेविती मस्तकेसी, ज्ञान झाले तत्काळेसी, त्रिवेदी झाला शास्त्रज्ञ. विस्मय करुनी विप्रवनिता, म्हणे ईश्वर हा निश्चित, कार्यकारण अवतार होता आला नरदेह धरोनी. म्हणे ईश्वर तुझी होशी, पूजा करीन मी तुझ प्रदोषी, मिथ्या नव्हे तुझ्या वाक्यासी, पुत्र व्हावा तुझा ऐसा. ऐसा निश्चय करुनी पूजा करीती नित्य येऊनी, प्रदोष पूजा अतिगहनी करी श्रीपादरायासी. पुत्र झाला तिचा महाज्ञानी, वेदशास्त्र संपन्नी, पूज्य झाला अतिगहनी, सूर्याहुनी अधिकता. विवाह झाला मग तयासी, पुत्र पौत्री नांदे हर्षी, श्री गुरु कृपा होय जासी. ऐसे होय अवधारा, नामधारक सांगे भक्तासी, सांगे सिद्ध विस्तारेसी, परियसा समस्त भक्त हर्षी.
मने सरस्वती गंगाधरो इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्रीनृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे शनिप्रदोषव्रत महात्म्यकथन नाम अष्टमोऽध्यायः। श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।